रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? व्हिडिओ आवडत आहेत ना? मागच्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला साऊंडचा प्रॉब्लेम झाला होता, म्हणून आपण पुन्हा तोच व्हिडिओ करत आहोत. आपल्या कथेचा विषय होता की जे ऋषी आहेत, जे रामांना त्यांच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी घेऊन जात होते, ते म्हणजे विश्वामित्र. आता याच विश्वामित्रांनी त्यांच्या यज्ञाचं रक्षण झाल्यानंतर रामाला दिव्य अशा अस्त्रांची संपूर्ण विद्या शिकवली आणि ती सगळी अस्त्र आहेत ती रामाला याच विश्वामित्रांनी प्रदान केली. मग प्रश्न असा पडतो की ज्या विश्वामित्र ऋषींकडे अशा प्रकारची विद्या होती आणि जे रामाला या सगळ्या प्रकारे विद्या देऊ शकत होते, त्यांच्या यज्ञाचं रक्षण करायला त्यांना आवश्यकता का रामाची पडली? ते स्वतः या सर्व राक्षसांचा निपात करू शकत नव्हते का? आणि याच प्रश्नाचं आपण उत्तर शोधण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत. याच्यात आपल्याला असं जाणवतं की हे ऋषी जरी असले तरी ते तेव्हा यज्ञ करत होते आणि त्या यज्ञांचा कालावधी आत्ताच्यासारखा 1, 2, 3 दिवसांचा असा नसून बरेच महिने तो यज्ञ चालायचा. आता यज्ञ सुरू असताना नचिकेताच्या गोष्टीत आपण पाहिलं की त्याचे वडील हे क्रोध येऊन देत नसतात, पण पुन्हा पुन्हा नचिकेता प्रश्न विचारतो आणि त्यांना क्रोध येतो आणि मग ते म्हणतात, जा मी तुला यमाला दान दिलं. आता या प्रकारे जेव्हा विश्वामित्र आपल्या यज्ञ करत होते, त्या यज्ञ करत असताना राग येऊन द्यायचा नव्हता. आता या राक्षसांना मारण्यासाठी त्यांना कोणताही शाप दिला तरी चालत, पण हा शाप देण्यासाठी त्यांना राग येणं महत्त्वाचं, आणि जर राग आला असता तर त्या यज्ञाचं फळ त्यांना मिळालं नसतं. त्यामुळे याच एकमेव कारणासाठी की यज्ञात तुम्हाला स्वतःला राग आणता येत नाही आणि आलाच तर यज्ञाचं पुण्य तुम्हाला मिळत नाही, म्हणून त्या यज्ञाचं रक्षण करायला या मुनींना रामांना पाचारण करावं लागलं. आणि त्याच्यानंतर त्यांना पुढच्या सगळ्या विद्या आणि हे जे ज्ञान आहे ते विश्वामित्रांनी त्यांना दिलं. कारण हे नचिकेताचं जो यज्ञ होता त्याच्या वडिलांनी केलेला, त्याचं उत्तर शोधता शोधता आपल्याला या रामाच्या कथेतील ह्या गूढ, कारण लहान मुलांना खूप प्रश्न पडतात की अरे हे जर आपले ऋषीमुनी एवढे तपस्वी होते तर मग रक्षा करायला रामाला न्यायची काय गरज होती? त्याचं उत्तर आपण या व्हिडिओतनं पाहिलं. असेच आणखी काही व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील तर कमेंटमध्ये जरूर कळवा. एखादा प्रश्न असेल तरी विचारायला घाबरू नका, त्याच्याने आमचंसुद्धा ज्ञान वाढेल, कारण त्याचं उत्तर शोधता शोधता आपल्याला अनेक नवीन गोष्टी सापडतील. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर प्रिय जनांना, ज्यांना याच्यामध्ये आवड आहे, त्यांना पाठवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.